आर्थिक दुर्बल घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। कोट्यावधी रुपये खर्च केल्या जात आहेत। आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातलं एक वास्तव, भयान वास्तव जे की खरंच मागासवर्गीयांच्या दुर्बल घटकातील मुलांना खरंच शिक्षण मिळते का आणि खरंच ते मुलं या बिल्डिंग मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार का? मी तुम्हाला दाखवणार आहोत आज की सामाजिक न्याय विशेष विभाग योजनेअंतर्गत ज्या काही योजना चालवल्या जातात त्या खरंच आर्थिक दुर्बल घटकासाठी आहेत की आणखी कोणासाठी तरी आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा जो परिसर दिसतोय तो शेतीचा परिसर आहे आणि तुम्हाला वाटत असेल मी जे उभा आहे तो शेतामध्ये आहे का, आणि खरंच मी जे उभा आहे तो शेतामध्ये आहे। तुम्हाला आम्ही या ठिकाणचं संपूर्ण जे आहे ते वास्तव दाखवणार आहे, नेमकं सत्य परिस्थिती काय आहे। संपूर्ण जी आहे ती ही बिल्डिंग आहे, आपण जी आहे ती ही इमारत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी ही कशा पद्धतीची ही इमारत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वसमत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेअंतर्गत चालवलं जाणारं हे दुमजली वसतिगृह आहे। आणि हे वसतिगृह मी तर वसतिगृह म्हणत नाही, याला सरळ सरळ मी जनावरांचा आखाडा म्हणून संबोधतोय। मुळात जर बघितलं, विशेष दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मला आम्ही दाखवणार आहोत की या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर होण्याचे स्वप्न या बिल्डिंग मधून गरीब आर्थिक दुर्बल घटकातील पालकांनी पाहायचे। ही जी इमारत आहे या इमारतीचा संपूर्ण जे आहे ते आम्ही तुम्हाला परिसर दाखवणार आहोत। कशा पद्धतीने संपूर्ण जे आहे ते जंगल आहे, कशा पद्धतीने ही जंगलामध्ये ही इमारत उभी राहिलेली बघा तुम्ही। ही जी इमारत आहे कशा पद्धतीने जंगलामध्ये उभी राहिलेली आणि याच इमारतीवर महिन्याकाठी 1.5 लाख रुपये खर्च केला जातो। वास्तव जर सांगायचं जर म्हटलं तर ही जी इमारत आहे ही जी समाज कल्याण विशेष सहाय्य विभागाची इमारत आहे, वसमत शहरामध्ये नसून ही इमारत वसमत सोडून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर लांब आहे। रस्त्याचा अभाव आहे, या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे, दर्जाहीन निवासाची व्यवस्था नाही। या ठिकाणी या जंगलामध्ये अभ्यासिका नाही, कुठली टायपिंगची व्यवस्था नाही, दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था नाही। आणि म्हणून या मुलांचा कोंडवाडा आहे की शासनाचं वसतिगृह आहे हेच कळायला मार्ग नाही। तुम्हाला आणखी काही आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आज मागील 20 वर्षापासून या इमारतीमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण दिले जाते। या ठिकाणी निवासाची व्यवस्था केली जाते। मुळात शासनाच्या नियमानुसार या वसतिगृहाच्या ठिकाणी अभ्यासिका पाहिजे, टायपिंगची व्यवस्था पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था पाहिजे, दर्जेदार शिक्षण पाहिजे। तसं या पद्धतीनं कुठेही समजा तुम्हाला दिसते का या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा। आज या इमारतीवर जे आहे ते महिन्याकाठी 1 ते 1.5 लाख रुपये केवळ भाडे बनून या इमारतीवर खर्च केला जातो। पण मुळात ही इमारत आहे की जनावरांचा आखाडा हे तुम्हीच पाहून घ्या। मुळात तुम्हाला जर बघितलं तर या ठिकाणी या इमारतीला यायला साधा रस्ता सुद्धा नाही। पावसाळ्यामध्ये मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। या ठिकाणी वाहनाची व्यवस्था नाही। या ठिकाणाहून 4 किलोमीटर अंतरावर शाळा कॉलेजला जावं लागते आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते ही जी अवस्था जर बघितली तर खरंच वसमत शहरामध्ये वसतिगृहाला जागा नाही का असा प्रश्न उपस्थित होतो। का या ठिकाणचे मागासवर्गीय असतील त्या लोकांना अजिबात माहीत नाही की हे या शेतामध्ये जे आखाडा आणून ठेवला आणि या आखाड्यामध्ये आपले मुलं आणून कोणतो कुठे या बिल्डिंग मधून डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, कलेक्टर झाला। तुम्हाला वाटते का या बिल्डिंग मधून माणूस एखादा विद्यार्थी कलेक्टर होईल? मुळात तर मला वाटत नाही की या बिल्डिंग मधून कलेक्टर होईल, कारण हे संपूर्ण जे आहे ते जंगलाचा परिसर आहे आणि या जंगलाच्या परिसरामधून कुठलाही विद्यार्थी घडणार नाही आणि कुठलाही विद्यार्थी घडलेला नाही। मी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना ही वास्तव परिस्थिती दाखवू इच्छितो। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी या समाज कल्याणची परिस्थिती दाखवतो। जिल्ह्याचे कलेक्टर यांना सुद्धा मी हिंगोली जिल्ह्याचे कलेक्टर यांना सुद्धा मी ही या ठिकाणची परिस्थिती आपण पाहिली पाहिजे। जिल्ह्याच्या
सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी सुद्धा या समाज कल्याण च्या इमारतीची परिस्थिती पाहिली पाहिजे आणि इथल्या आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण या वसतिगृहाची जर परिस्थिती बघितली तर खरंच या ठिकाणी लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे. आपण जर या वसतिगृहाच्या नावावर जर लाखो रुपये जर संगनमताने खर्च करीत असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे खरंच या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. वसमत शहराला काही दिवसापूर्वी 4 कोटी रुपये इमारत बांधकामासाठी मंजूर झाले होते. हा 4 कोटी रुपये इमारतीच्या बांधकामाचे संपूर्णतः वापस गेलेले आहेत. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. राजकारणी लोकांचं असो किंवा भांडवलदाराचं अतिक्रमण असो, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे. परंतु आज या ठिकाणी इथल्या वसमत तालुक्यातल्या बोधांच्या मुलांना किंवा मागासवर्गीयांच्या मुलांना शिक्षणाची, निवासाची, राहण्याची व्यवस्था जर इथले राजकीय नेते करून करत नसेल तर ही यांच्यासाठी मोठी शोकांतिका मानल्याचं या ठिकाणी मानलं जाते. त्यामुळे आता इथली जी प्रशासकीय व्यवस्था असतील, राजकीय व्यवस्था असतील, नक्कीच या इमारतीकडे पाहून इमारतीमध्ये सुधारणा करतील का? नक्कीच नागरिकांमधून जी आहे ती मागणी आता मोठ्या प्रमाणात होतोय की या जी इमारत आहे ही इमारती या ठिकाणाहून शिफ्ट झाली पाहिजे. पालक वर्गातून सुद्धा या इमारतीच्या बाबतीत संताप व्यक्त केला जात आहे की या ठिकाणाहून जी इमारत जी आहे ती या ठिकाणाहून शिफ्ट केली पाहिजे. आणि जर ही इमारत या ठिकाणाहून शिफ्ट केली, शहराच्या ठिकाणी जर हलवली या ठिकाणून इमारत, तर खरंच मागासवर्गीयांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून शासन प्रशासन दखल घेणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी. मी वसमत वरून भगवान जाधव.